मित्रांनो नमस्कार. कोकणामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश. नारायण राणेंसह त्यांच्या भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही महायुतीला जबरदस्त धक्का. उद्धव ठाकरेंनी अखेर केली कमाल. मित्रांनो प्रचंड मोठं यश. कोकणात पहिल्यांदाच फडकलाय एवढ्या जागांवरती भगवा झेंडा. मित्रांनो निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये सध्या लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषद निवडणुकांची आता लवकरच तारीख जाहीर होते. त्या अगोदर मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना थेट आदेश दिले आणि मुंबईमधून शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीतून जे आदेश निघाले त्या आदेशानुसार आज हा विजय उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तृत्वाचा आणि शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीचा आहे असं देखील सगळीकडे म्हटलं जात आहे. मित्रांनो बातमी शेवटपर्यंत बघूया. महाराष्ट्रात कोकण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात येताना दिसतंय. कोकणामध्ये उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा पुन्हा एकदा हिमतीने आणि त्याच दिमतीने फडकताना दिसतोय. नेमकं काय घडलंय, कुठे झाली निवडणूक आणि ठाकरेंनी कसा फडकवलाय आपला सामान्य शिवसैनिकांच्या बळावरती पहिला भगवा झेंडा. मित्रांनो बातमी सविस्तररित्या जाणून घेऊया. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती बऱ्याच लोकांनी तोंडसूक घेतले. शिवसेना फोडण्याचे अतोनात प्रयत्न केले, मात्र सामान्य शिवसैनिक फुटला नाही. जे फुटले ते गद्दार झाले आणि गद्दारांनी आपल्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का मारून घेत आमदारकी मंत्रिपदं आपल्याला बहाल करून घेतली. पण मित्रांनो सामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही त्यांच्या विरोधात तेवढाच तीव्र संताप आणि तेवढाच राग असल्याचं या निवडणुकावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलंय. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना जरी विधानसभेला जागा कमी मिळाल्या असल्या तर देखील शून्यातून सुरुवात करून उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारचं मोठं यश काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मिळवलं ही ठाकरेंची ताकद जबरदस्त असल्याचं म्हणावं लागेल. कारण की ज्या प्रकारे सगळं फोडल्याच्या नंतर पक्षचिन्ह नवीन, पक्ष नवीन, सगळे नेते नवीन, सामान्य शिवसैनिक इथे उभा या सगळ्या घडामोडीतून उद्धव ठाकरेंनी यश मिळवलं. मात्र ठाकरे संपले म्हणणारे आता मात्र त्यांची पूर्ण खूप मोठी बाजी हारलेली जाणवते. ठाकरे संपले नाहीत तर ठाकरे पुन्हा एकदा त्याच हिमतीनं पुन्हा उभे राहिले आहेत. सामान्य शिवसैनिकांनी ठाकरेंना उभं केलं आहे आणि ठाकरे देखील सामान्य शिवसैनिकांना पुन्हा उभं करतात. कोकणात मित्रांनो कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नारायण राणेंना मोठा दणका भेटला आहे. नारायण राणेंचा बालेकिल्ला सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा. या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे भास्करराव जाधव, वैभव नाईक हे शिवसेनेचे दिलदार व्यक्तिमत्व यांनी मात्र आता झालेल्या मित्रांनो खरेदी विक्री महासंघाच्या या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांची जी बाजी उभी राहिली आहे त्याला मात्र सध्या खूप मोठा संताप त्यांच्या मनात व्यक्त होतोय. नारायण राणेंचं आणि शिंदेंचं या त्यांच्या जिल्ह्यामध्ये वितुष्ट असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 3 या झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री महासंघाच्या जवळजवळ 22 जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा भगवा झेंडा अतिशय देदीप्यमान आणि मेहनतीच्या जोरावरती सामान्य शिवसैनिकांनी फडकवला आहे. आणि हीच ताकद आता उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जाते आहे. ठाकरेंची ही ताकद मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप वाढते आहे. इथे सामान्य शिवसैनिक बाजूला सत्ता, बाजूला मंत्रिपद, बाजूला आमदारकी, बाजूला खासदारकी सगळं काही असताना सामान्य शिवसैनिकांनी आपल्या कामाच्या बळावरती आणि ठाकरेंच्या या आशीर्वादावरती कोकणात पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेची घोडदौड सुरू केल्या जाणवत आहे. त्यामुळे नारायण राणेंना पहिला मोठा दणका त्यांच्याच गावात त्यांच्या तालुक्यात बसला आहे. नारायण राणे आणि त्यांची 2 मुलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रत्यक्षरित्या खूप जोरदार टीका करतात. मात्र या टीकेतून उत्तर न देता उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीतून त्यांचा आरसा त्यांना दाखवला आहे आणि या आरशातून पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आपला कोकण बालेकिल्ला राखताना दिसते. यामुळे भाजपला नव्हे तर राणेंना हा मोठा धक्का आहे, शिंदे सेनेला मोठा धक्का आहे आणि शिवसेनेचे स्टार असणारे भास्करराव जाधव आणि वैभव नाईक या दोघांनी मात्र कोकण हे आमचंच आहे, कोकण हे ठाकरेंचं आहे,
पुन्हा एकदा सिद्ध केल्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन सगळीकडे केलं जात आहे. धन्यवाद.